ठाण्यात महात्मा ज्योतिराव फुलेंचा भव्य पुतळा उभारावा, राष्ट्रवादी शरद पवारचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांची मागणी। महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य जगाच्या पाठीवर अतुलनीय आहे, मात्र ठाणे शहरात त्यांच्या कार्याची माहिती सांगणारे स्मारक नाही किंवा पुतळाही नाही। त्यामुळे ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात किंवा ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर महात्मा ज्योतिराव फुले यांचा भव्य पुतळा उभारावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर असलेल्या महात्मा फुले विचार प्रबोधन कट्टा येथे महात्मा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या ठिकाणी मनोज प्रधान, महिलाध्यक्ष मनीषाताई भगत यांनी महात्मा फुले यांना अभिवादन केले। त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ही मागणी केली। मनोज प्रधान म्हणाले की सामाजिक सुधारणा, स्त्री शिक्षण, समानता, व्यवसाय अशा सर्व क्षेत्रात महात्मा फुले यांचे प्रचंड कार्य आहे। जागतिक पातळीवर सामाजिक सुधारणांचे प्रेरणाते म्हणून आपल्या ज्योतिरावांची ओळख आहे, मात्र आपल्या शहरात त्यांचे स्मारक किंवा पुतळा नाही याची खंत वाटते। ठाण्यात 1973 साली उभारलेला एक खासगी पुतळा उभारण्यात आला होता, मात्र शहरात एकही सार्वजनिक पुतळा नाही। त्यामुळेच ठाणे शहरात महानगरपालिकेकडून एक भव्य पूर्णाकृती पुतळा उभारावा। शक्य झाल्यास हा पुतळा ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोरील चौकातच उभारावा अशी मागणी केली। ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहात आमचे नगरसेवक या मागणीचा पाठपुरावा करतील असेही प्रधान म्हणाले। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयातही महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन करण्यात आले।